नमस्कार मंडळी. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातील. शिवसेनेकडून सगळ्यात मोठ्या विजयाची नोंद शिंदे सेनेला मिळाली, पण आपला पक्ष आणि चिन्ह कायमचं बंद करावं लागणार, तर 6 वर्ष या पक्षावरती आणि चिन्हावरती कायमची बंदी. सगळ्यात मोठी घडामोड मुंबईचं देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मित्रांनो जाणून घेऊया. मुंबईचा अतिशय महत्त्वाची अपडेट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश, तर शिंदे सेना आता दिसणार रस्त्यावरती. मित्रांनो सविस्तर बातमी जाणूया. तर मुंबईच्या राजकारणाला, शिवसेनेच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी बातमी. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बनण्याच्या अगोदर शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त धक्का बसल्याचं दिसतंय. शिवसेना, शिंदेगड आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार? मुंबईचा महापौर ठाकरेंचा की शिंदेचा होणार? यावेळी सगळीकडेच कलगीतुरा सुरू असतानाच मित्रांनो आता मात्र सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून समोर येते. महापौर कुणाचाही असो, मात्र शिंदे सेनेला महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय ठाकरे आता शांत बसणार नाहीत, ही मात्र घडामोड सध्या मुंबईतून समोर येते. सुप्रीम कोर्टातून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदेच्या शिवसेनेला चांगलं झापलेलं दिसतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई हा उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे. मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड चालतो, इतरत्र मुंबईत कुणीही चालत नाही. म्हणूनच या खऱ्या सत्तेच्या शिवसेनेच्या कालावधी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात, तर शिंदे गटाला 29 जागा मिळाल्यात. याच वेळी शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा याचा निकाल देखील लागल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे असली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आणि नकली शिवसेना एकनाथ शिंदेची असल्याचं कपिल सिब्बल यांनी जोरदार धक्का शिंदेच सेनेला दिलाय. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून शिक्कामोर्तब होत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी. ठाकरेंची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे, शिंदे सेनेची शिवसेना नाही. शिंदे सेना ही फक्त बाहुला म्हणून तयार केलेली निवडणुकीसाठी बनलेली पार्टी आहे, परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाराष्ट्राची असली शिवसेना असल्याचं सध्या सुप्रीम कोर्टातून देखील समजतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून सुरू झालेला हा खेळ आता अगदी महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन पोचलाय. शिंदे सेनेला जबरदस्त धक्का बसतोय. इकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुल फॉर्ममध्ये आल्याचं जाणवतंय. आता नेमकं काय घडलंय? शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची महत्त्वाची लढाई ठाकरेंच्या हाती, पक्ष तर शिंदे सेनेवरती. 6 वर्षे नेमकं काय सांगायचं मित्रांनो, या सगळ्या घडामोडीतून आपण जाणून घेऊया. मुंबईच्या इतिहासातील आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आलेलं सगळ्यात मोठं यश. या यशाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त ठाकरे ब्रँड असल्याचं सध्या नगरसेवकांनी म्हटलंय. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होते आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरती असलेला वाद निर्णायक टप्प्यावरती येऊन ठेपल्याचं चित्र कालपासून तयार झालंय. न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू असून सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ व अत्यंत महत्त्वाच्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील महत्त्वाच्या प्रकरणावरती सुनावणी घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण लक्ष थेट दिल्लीकडे लागलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने या प्रकरणात अंतिम सुनावणीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत असल्याने लवकरच निकाल लागण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या इतिहासाशी जोडलेलं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हाती जाणार यावरच पुढील राजकीय समीकरण ठरवलं जाईल असं सध्या जनमानसामध्ये सांगितलं जात आहे. परंतु शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त फटका बसताना दिसतोय. या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असणारे ॲडव्होकेट असीम सरोदी यांनी या सुनावणीवरती सोशल मीडियावरती खळबळ उडवून दिलेली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ न्यायालयीन प्रक्रियेवरच नव्हे तर संभाव्य निकालानंतरच्या राजकीय परिणामावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. सरोदे यांच्या मते सुनावणीची तारीख जरी ठरवलेली असली तरी यादीतील क्रमांक पाहता प्रकरण लगेच ऐकले जाईलच याची खात्री देता येणार नाही. मात्र त्यांनी उपस्थित केलेला खरा महत्त्वाचा मुद्दा, निकालानंतर निर्माण होणारी परिस्थिती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि चिन्ह काढून घेण्यात आले तर मुंबई महानगरपालिकेच्या राज्यकाळामध्ये मोठी उलटपालट होऊ शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीमध्ये शिंदे गटाचे राजकीय अस्तित्व आणि भौम्यता ताकद संपूर्ण प्रमाणात कमी होईल असे त्यांनी सूचित केले. असीम सरोदे यांच्या मते पक्षचिन्ह आणि नाव गमावल्यास शिंदे गट भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील अनेक नेते कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नेतृत्वाखालील परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मूळ शिवसेना अधिक मजबूत होऊ शकते असा दावा सरोदे यांनी केलाय. त्यांनी आणखी एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केलाय, तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि
राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. महापालिकेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये मिळवण्यासाठी ही जोडी निर्णायक ठरू शकते, अशी जोरदार चर्चा त्यांनी सुरू केली आहे. एकंदरीत शिवसेना नाव धनुष्यबाण चिन्हावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या जी सुनावणी सुरू आहे, केवळ कायदेशीर लढाई न राहता महाराष्ट्राच्या राजकारणाचा भाग म्हणून इथे उद्धव ठाकरे यांचा विजय सरळ सुसंगत होईल अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. अखेर न्यायालयीन निर्णयानेच हा वाद संपुष्टात येईल. उद्धव ठाकरेंचे 90% चान्स तर इतर विरोधकांचे आहेत 10% चान्स. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि इकडे मात्र धनुष्यबाण चिन्ह आपल्या हातात आल्यानंतर शिंदे सेनेला मात्र उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल, ते सांगतील तसं ऐकावं लागेल. एकंदरीत मुंबईचा सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती खूप मोठा परिणाम होईल असे दिसते. ते मुंबई महानगरपालिकेच्या अगोदरच मुंबईत उद्धव ठाकरे यांची सत्ता येईल आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह देखील उद्धव ठाकरे यांच्या हातात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शिंदे सेनेला मुंबईत पहिला मोठा झटका महापौरला जाईल. दुसरा झटका पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरती आपल्या मुंबईमधून मोठी बातमी, दिल्लीच्या राजकारणाला हादरवणारी सगळ्यात मोठी घडामोड. ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा अंतिम फैसला. ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण. मित्रांनो, गेल्या 3 महिन्यापासून सामान्य शिवसैनिक ज्याची वाट पाहत होते, अखेर तो क्षण येऊन ठेपलाय आणि ठाकरेंच्या हातात धनुष्यबाण आणि शिवसेना या सगळ्या कल्पना शिवसैनिक करवत होता. मित्रांनो, नेमकं काय घडलंय देशाच्या राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची आणि धनुष्यबाण चिन्हाच्या बद्दलची सगळ्यात मोठी अपडेट. तर शिंदे सेनेला मुंबईत देशाच्या राजकारणातून बाहेर करण्यासाठी ठाकरेंचं प्लॅनिंग सुरू झालंय. मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसायला अजून 8 दिवस बाकी आहेत. या 8 दिवसांच्या दरम्यानच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं सगळ्यात मोठं यश सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेत दिल्लीत म्हटलं गेलंय. मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुनावणीची तारीख जानेवारी महिन्यात दिली गेली होती. याच जानेवारी महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अंतिम निकाल, पक्षाचा निकाल, चिन्हाचा निकाल दिला जाईल. आपण गेल्या 3 महिन्यापासून बोलत होतो. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या नंतर निकाल येणार असल्याने सगळ्यांची त्या ठिकाणी लक्षण होते. आता मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजून निकालाची सगळी दारं खुली झाली आहेत. या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये शिंदे सेनेचे नगरसेवक मुंबईतून संपर्कात आहेत. जवळजवळ 17 ते 20 नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत. तसा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क केलाय. ठाकरेंची फोनवर बातचीत केल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने शिंदे गटातील कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे अद्याप कळलं नसलं तरी देखील मित्रांनो, एक नवीन भाजपला सूचक इशारा ठाकरेंनी दिलाय. मुंबईतनं महापूर बनवण्यासाठी आम्ही अजूनही माघार घेतली नाही, हे ठाकरेंचं वचन आजही भाजपच्या डोळ्यासमोर धगधगतंय. दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या सुनावणीबद्दल उद्धव ठाकरेंची बाजू मात्र आता गंभीर स्वरूपात पुढे येताना दिसतीये. गेली 4 वर्षे या सगळ्यावरती ठाकरेंची शिवसेना अन्याय सहन करत आलेली आहे. महानगरपालिकेच्या अगोदर शिवसेना पक्षाचा आणि चिन्हाचा आपण निकाल द्या, अशी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे मागणी होती. मात्र ती मागणी फेटाळली असता आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये आपला युक्तिवाद करण्यासाठी 3 तास मिळाले आणि शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिले आहेत. या युक्तिवादादरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी आहे, ठाकरेंचा पक्ष कसा, ठाकरेंची शिवसेना धनुष्यबाण चिन्ह कसं आहे, यावरती ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत आणि तब्बल 3 तास हा युक्तिवाद चालणार असून या दरम्यान शिंदे गटाला 2 तास सुप्रीम कोर्टाकडून दिले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे यांची बाजू संपूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्हाबद्दलचा निकाल आपण देणार नसल्याची सुप्रीम कोर्टाची पहिली बाजू समोर आली आहे. आणि याच बाजूत ठाकरेंचा दमदार विजय अगदी लवकर होणार असल्याची माहिती देखील समोर येते. 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी या 3 दिवसांच्या दरम्यान मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा राजकीय भूकंप आपल्या समोर असलेला दिसेल. ज्या दरम्यान शिंदे गटाच्या विरोधात सुप्रीम कोर्टातून सगळेच पुरावे येतील आणि पक्ष आणि चिन्ह त्यांच्या हातातून निघून जाईल. शिवसेना नाव देखील जाईल, पक्षाची चिन्ह देखील जाईल आणि पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष येईल. अशा प्रकारची गत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पुढच्यात उद्या, परवा आणि तेव्हा 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या 3 दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय मोठ्या हालचाली घडतील. त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं यश आपल्या समोर येणार असल्याचं म्हणावं लागेल. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हाती पक्ष आणि चिन्ह या 2 गोष्टी लागल्या तर शिंदेंचं मुंबईचं महापौर बळाचं स्वप्न, मुंबईच्या सत्तेचं स्वप्न देखील दूर राहील. कारण की पक्षचिन्ह दोन्ही गेल्याच्या नंतर नगरसेवक का राहतील शिंदेकडे आणि आमदार खासदार देखील का राहतील अशी देखील सगळ्यात मोठी बाब समोर येईल. त्यामुळे शिंदेंना महाराष्ट्राच्या राज्याच्या सत्तेतून बाहेर पडून उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ठिकाणी घेण्यास भाजप देखील खल सगळ्यात मोठा होकार देईल. अशा प्रकारची ठाकरेंची रणनीती मुंबईमध्ये सुरू असल्याचं दिसतंय. एकंदरीत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. 3 दिवस, आजपासून 3 दिवस महाराष्ट्राचं लक्ष केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय योग्य आणि वेळेवरती घडतील. त्या दरम्यान मात्र उद्धव ठाकरेंचं यश देशात सगळ्यांपुढे लखलखणारं असेल. सुप्रीम कोर्टाच्या
हातातून ठाकरेंचा धनुष्यबाण ठाकरेंच्या हातात मातोश्रीच्या देवाड्यात पुन्हा एकदा जाऊन बसेल आणि इकडे शिवसेना पक्षाचे नाव देखील शिंदेंच्या हातातून ठाकरेंकडे दिलं जाईल. या दोन महत्त्वाच्या घडामोडी कपिल सिब्बल नक्कीच ठाकरेंचा विजय सुप्रीम कोर्टामध्ये घडवून आणतील अशी सध्या कुजबूज दिल्लीमध्ये सुरू झाली असून शिंदेगडात देखील याची कुजबूज सुरू झाली आहे. इतकेच वेळेस मित्रांनो, मुंबईचं राजकारण थांबलं नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये राज्यात देखील शिंदेचा राजीनामा येऊ शकतो. केंद्रात देखील शिंदेंच्या मंत्र्यांचे राजीनामे, केंद्रात देखील त्यांची बाहेरची रस्त्याची लेख सध्या भाजपने तयार केली आहे. एकतर शिंदे यांचे आमदार भाजपात विलीन होतील, अन्यथा शिंदेंचा पक्ष देखील संपूर्ण संपेल अशा प्रकारची रणनीती भाजपने मुंबईत देशात आखल्याचं दिसतंय. यामुळे सुप्रीम कोर्टाच्या या निकालावरती आणि मुंबईत महापौर बनण्यावरती एक आठवडा विलंब लागेल, परंतु तोपर्यंत महापौर बनणार नाही अशी भाजपची देखील रणनीती आहे. यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टात बसून ठाकरे मात्र विन होतील. ठाकरे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रात विन होऊन आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी पोषक आहेत, महाराष्ट्रासाठी पोषक आहेत आणि ठाकरेंचा आवाज मात्र दुमदुमणारा असेल. शेवटी एवढेच की मुंबईच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात पक्ष आणि चिन्हाची लढाई ठाकरे शेवटच्या क्षणी आपल्या बाजूने फिरवतील, ही या घडीची मुंबईतून सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, आपणास काय वाटतं या घडामोडीबद्दल? आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद.